आज भेटले बंडू आणि खंडू. 2802 या लवकर कोल्हापूर 2802 या कोल्हापूर या लवकर. गावाला जाण्यासाठी नेहमी मी कोणतं ना कोणतं कारण शोधत असतो. मित्राच्या लग्नाचं निमित्त शोधून यावेळी मी गावी जायला निघालो आणि गावी जाताना हा मित्रांचा खर्च ठरलेला. स्टँडला पोहोचल्यानंतर हे मामा भेटले. सोलापूरवरून नोकरीच्या शोधात आले होते. सगळी कागदपत्र तपासून आद्याच्या ओळखीने आम्ही त्यांना एका बसवर क्लीनरची नोकरी मिळवून दिली. आपण जर कोणाच्या आयुष्यात थोडासा प्रकाश देऊ शकलो तर त्यापेक्षा मोठं समाधान काहीच नाही. भाच्याची भेट घेतली आणि चेमराव सोबत नरसोबाच्या वाडीला निघालो, कारण मित्राचं लग्न तिकडेच होतं आणि उन्हाचा जोर एवढा होता की 2-3 ठिकाणी उसाचा रस पिऊन सुद्धा तहान काय भागली नाही. नरसोबाच्या वाडीत पोहोचल्यानंतर कृष्णामाईचं दर्शन घेतलं. घाटावरची शांतता मनातला सगळा गोंधळ शांत करत होती. दत्तमाऊलींचं दर्शन घेतलं. इथं आल्यावर कळतं, उत्तर शोधायची नसतात तर ती आपोआप सापडतात. मित्राच्या लग्नात हजेरी लावली. साध्या पद्धतीचं सुंदर लग्न. कोणताही दिखावा नाही, फक्त प्रेम, विश्वास आणि आपलेपणा. येता येता थोडी आर्थिक उलाढाल केली आणि कोल्हापुरात आल्यानंतर भेटले हे बंडू आणि खंडू. दोघांना दिलेल्या लॉलीपॉपच्या बदल्यात दोघांनी आपली सुंदर स्माईल मला दिली. बंडूची सवय आहे, सगळं खायला एकदम खाऊन टाकतो, कारण त्याला वाटतं त्याचं खायला कोणतरी हिसकावून घेईल. तर खंडू मात्र ते जपून जपून खातो. आपलं पण असंच आहे. आपलं आयुष्य आपण असंच जगत असतो, जणू काही कोणतरी आपलं आयुष्य हिसकावून घेईल. आणि काही जण याच्या उलट खंडू सारखं जगतात, उद्याची काळजी करत, जीवन वाचवत. मी तर बंडू सारखा आहे. आणि तुम्ही?